माझ्या पुढच्या कथेचं नाव आहे बंडूची बायको. मान्य, बिना तक्रार मान्य आहे. कथेचं शीर्षक एकदम आळणी आणि सपक आहे. अलीकडे संपादकांना शीर्षके कशी कॅची लागतात. त्यांचं तरी बिचाऱ्यांचं काय चुकलं. गवतासारखे उदंड वाढणारे लेखक आणि उमराच्या फुलासारखा किंवा एखाद्या ब्रह्मकमळासारखा क्वचित भेटणारा वाचक. आता जो वाचक सापडतो त्याला पकडून ठेवायला नको का. त्यामुळे अगदी शीर्षकापासून, कथेच्या पहिल्या ओळीपासून किंवा टी व्हीची भाषेत सांगायचं तर पहिल्या एपिसोडपासून त्याला बांधून ठेवायला नको का. तो एकदा निसटला की निसटला, पुन्हा म्हणून सापडायचा नाही. माझ्या कथेचे, तिच्या टी आर पीचं लॉंग फॉर्म, तेच रडणारे प्रेक्षक. काय होणार म्हणजे अशी दुसरी शीर्षके सुचली होती. त्यातलंच एक शीर्षक होतं 31 डिसेंबर सकाळी 11 वाजता. पण म्हटलं ते शीर्षक दिले तर एखाद्याचा गैरसमज व्हायचा. त्याला वाटायचे की त्यावेळी कुठल्या खुनाचा कट बी शिजला होता काय, किंवा डॉन मंडळीची मिटिंग वगैरे होती काय. कारण सिनेमा सोडला तर तशी या मंडळींची भेट दुर्मिळच. त्यातूनच एखादा डॉन आमदारकीला किंवा खासदारकीला उभा राहिला आणि चक्क निवडून आला तरच. एरवी माझ्यासारख्या मराठी लेखकाला तिथपर्यंत पोचायचं भाग्य कुठलं. आणि त्यामुळेच आम्हा मराठी लेखकांचं अनुभव विश्व मर्यादित राहतं. कशा होत असतील हो या डॉन मंडळींच्या सभा संमेलने. बाकी अत्यंत निरुपद्रवी साहित्यिकांच्या संमेलनात एवढ्या हाणामाऱ्या होतात, तर डॉन मंडळींच्या संमेलनात काय होत असेल कल्पना करू शकतो आपण. जाऊ द्या, विषयापासून फारच भरकटलो. तर सांगायचा मुद्दा एवढाच की त्या शीर्षकामुळे एखाद्याला ती कथा थ्रिलर वाटण्याची शक्यता आहे. आता ही बंडूची गोष्ट, त्यात थ्रिल काय असणार डोंबल. त्यामुळे त्या अपेक्षेने गोष्ट वाचायला जाणाऱ्या वाचकाचा शेवटी भ्रमनिरासच व्हायचा. दुसरं एक शीर्षक कथेला सुचलं होतं, 1.5+1=2. तसं ते या कथेला अगदी चपखल बसलं असतं. पण ही कथा आहे हो, गणिती गंमत नाही. म्हणजे जर हे नीट एस्टॅब्लिश झालं नाही तर वाचक त्या कथेच्या वाटेलाच जायचं नाही. तरीही पंचायत. बरं, बंडूचं गणित बेरजे वजाबाकीच्या पुढे कधी गेलंच नव्हतं. खरं म्हणजे वजाबाकीच. महिन्याच्या पहिल्या तारखेला, म्हणजे ज्या दिवशी पगार होईल ती पहिली तारीख, त्या दिवशी बेरीज करायला स्त्री शिल्लक तर हवी. ती बहुधा शून्यच असे, कधी कधी तर मायनस. उधारी पाधारीवरती शेवटचे 4-2 दिवस जात. म्हणजे पगाराच्या दिवसापासूनच वजाबाकी सुरू. त्यात हे 1.5+1.5 हे शीर्षक कसे बसवावे आणि कसे पचवावे. बरं, त्यातून एखादा धाडसी वाचक कथेच्या शेवटपर्यंत गेलाच आणि त्यातून तो चाणाक्ष असला, अर्थात चाणाक्ष वाचक कथेच्या शेवटपर्यंत कशाला जातोय म्हणा, पण गेला, तर त्या ठिकाणी आपली फसगत झाली असं त्याच्या लक्षात येईल. कारण कथेच्या शेवटी 1.5+1.5 न राहता 1.33 अधिक 1.33 अधिक 1.33 बरोबर 3 असं उत्तर मिळतंय असं त्याच्या लक्षात येईल. आता तुम्ही सांगा, एवढं लांबलचक शीर्षक तरी वाचक संपूर्ण वाचतील का. कथेची तर गोष्टच सोडा. तिसरं एक शीर्षक कथेला सुचलं होतं, ते फारच कॅची होतं. ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे गणित चुकले. संपादक साहेब, प्रश्नचिन्ह स्पष्ट उमटेल याची दक्षता घ्या बरं, नाहीतर हा हा म्हणता माझा सलमान रश्दी व्हायचा. महाराष्ट्राबद्दल शिवाजी महाराजांबद्दल लिहिताना आणि भारतात श्रीकृष्णाबद्दल लिहिताना एखादा सोलपोयराम जरी चुकला तरी लेखक मेलाच म्हणून समजा. आणि या किरकोळ सामाजिक कथेसाठी मला सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन, नरेंद्र दाभोळकर किंवा अगदी गेला बाजार निखिल वागळे यांच्या पंक्तीला बसण्याची बिलकुल इच्छा नाही. असो, शेवटी काय, बंडूच्या कथे इतकं, लेखकाच्या वकोबा इतकं आणि एकूणच कथेच्या एकूण आशया इतकं बुळबुळीत शीर्षक कथेला मिळावं हे ओघानं झालं. कथेच्या नायकाबद्दल आता वाचकांच्या मनात कोणताही संदेह उरला नसेल. अलीकडे नायकाच्या अंगात आढळून येणारे गुण तर राहोच, पण दुर्गुण देखील अवघड संसार बघताना या कथानायकाच्या अंगात नव्हते. झुरळं पालीला घाबरणारा आणि ज्या वर्षी
SSC बोर्डाचे बरेच पेपर गहाळ झाले होते. नेमक्या त्याच वर्षी SSC पास झालेला असा हा बंडू. ऐहिक संपत्ती म्हणजे पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या चाळीतल्या 2.5 खोल्या. केवळ भाडे नियंत्रण कायदा शाबूत असल्यामुळेच शाबूत राहिलेल्या, म्हणजे भाड्याच्या. अलीकडे प्रवास वर्णनं करून सुद्धा लेखक मंडळी थोर साहित्यिक वगैरे होतात. तिकडूनही बोंबच. इतिहासा इतका बंडूचा भूगोल एक कच्चा. पुण्याच्या उत्तरेला भोसरी, दक्षिणेला कात्रज म्हणजे घाटाच्या अलीकडे, पूर्वेला दौंड. बंडू एकदा सिद्धटेकला गेल्याची नोंद आहे. नोंद आहे वगैरे आपलं म्हणायचं. बंडूच्या वैयक्तिक इतिहासाची नोंद ठेवायला तो काही युगपुरुष होता. तर पश्चिमेला पिंपरी, तिथे तर नोकरीच होती. फार फार तर तळेगाव. त्याच्या एका सहकार्याने तळेगावात एक छोटंसं घर घेतलं होतं. ही तशी प्राचीन काळातलीच गोष्ट हो. त्या काळी मध्यमवर्गीय तळेगावात घरं बिरं घेऊ शकायचं. तर त्याच्या वास्तुशांतीला बंडू गेला होता. अगदी तहाना असताना तो मुंबईला नेला गेला होता असं त्याची आत्या म्हणे. पण बंडूला ते आठवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मग तो त्या तांबड्या वस्त्या, फोरास रोड, मदनपुरा किंवा गेला बाजार, संपूर्ण आशियातील महान धारावीची झोपडपट्टी आणि त्याचे त्याच्या बालमनावर झालेले परिणाम, यातलं काहीही घडू शकलं नव्हतं. कारण तिथपर्यंत पोचायला सुद्धा खिशात 4 दिडक्या लागतात आणि हाताशी थोडा वेळ लागतो. बंडूची नोकरी इतकी खाजगी होती की जेमतेम रविवारी सुट्टी मिळे आणि एखाद्या मोठ्या सणाची. बाकी कॅज्युअल लीव, सिक लीव, शॉर्ट लीव या रजांची नावं त्याच्या मालकाने ऐकलीसुद्धा नव्हती. ती मिळण्याचा आणि मंजूर करण्याचा प्रश्नच नव्हता. एरवी कामात एवढा पिट्टा पडे की रविवारी कुठे जाण्याचा ताणच याच्यात नसे. पैसाही नसे तो भाग वेगळाच. अहो, मोलकरीणसुद्धा मालकाशी किंवा मालकिणीशी काढा भांडू शकते आणि नोकरीवर लाथ मारू शकते आणि तिला लागलीच दुसरं काम पण मिळतं. इथे वरच्या पट्टीत कोणी बोलला किंवा बोलल्याचा मालकाला भास झाला तरी पार्श्वभागावर लाथ बसवतो. बाहेर उमेदवारांची लाईन लागलेली. तर असा हा आमचा बंडू. रंग, वास, चव सगळं नाही, म्हणजे नायट्रोजन वायूज म्हणा. खरं म्हणजे इतक्या बेचव, आळणी आणि सपक आणि जेमतेम परिस्थिती असलेल्या बंडूचं लग्न झालं हीच एक आश्चर्याची गोष्ट होती. असे म्हणतात की हळूहळू स्त्रियांचं दुर्भिक्ष पडायला लागलेलं आहे आणि भविष्यकाळात ते मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. पण खरं सांगायचं तर स्त्रियांचं दुर्भिक्ष नव्हतं कधी. अगदी पुराण काळापासून बघा, शिवधनुष्य उचलल्यापासून ते गरगर फिरणाऱ्या माशाचा डोळा फुटण्यापर्यंत लटपटी खटपटी कराव्यात तेव्हा कुठे बायको मिळत होती. ते पूर्वीचं जाऊ देत, आजचं बघा. विरहगीत गाणाऱ्या कवी मित्रांची संख्या जास्त आहे का कवयित्रींची? थोडक्यात स्त्रियांचं दुर्भिक्ष कालही होतं, आजही आहे आणि पुढे तर असणारच आहे. तर अशा परिस्थितीत बंडूला बायको मिळाली हेच आश्चर्य. SSC परीक्षेच्या वेळी जसं नशीब धावून आलं, अगदी तसंच बायको मिळताना. खेडेगावची अत्यंत गावंढळ मुलगी, जी पुण्यातल्या कोणत्याही मुलांना कधीही पसंत केली नसती, अशी मुलगी बंडूला सांगून आली. बंडूच्या वडिलांच्या चाणाक्ष नजरेनं हेरले की ही मुलगी नेटकी राहील ना तर बरी दिसेल. त्यामुळे पत्रिकेचा घोळ न घालता त्याने लग्न ठरवून टाकले आणि जवळचा मुहूर्त पाहून उरकून देखील टाकले. न जाणो आपल्यासारखाच दुसरा कोणी चाणाक्षवर पिता या वधूपित्याला भेटला तर. थोडा घोटाळा झाला पत्रिका छापताना. घाईघाईत एकमेकांना पत्रिका न दाखवल्यामुळे मुलीकडच्या निमंत्रण पत्रिकेत वराचं नाव बंडोपंत जोशी असं पडलं होतं. वस्तुतः तिचे पाळण्यातील नाव विवेक, म्हणजे नाव ठेवतानाच काय तो दाखवलेला असे होते. तर वराकडच्या म्हणजे बंडूच्या वडिलांनी छापलेल्या पत्रिकेत वधूचे नाव शकुंतला असे होते. वास्तविक शकूचे पाळण्यातले नाव वज्रदंती नाही असे होते. त्यामुळे एकाच लग्नाच्या 2 पत्रिका निघाल्या. ज्या लोकांना दोन्ही पत्रिका मिळाल्या ते थोडेसे बुचकळ्यात पडले. काहींना तर वाटले 2 वेगवेगळीच लग्न आहेत, पण हॉल, तारीख, वेळ एकच. अर्थात पुण्यात काही मंगल कार्यालय अशीही आहेत की ते 2च काय 3 लग्नेसुद्धा होतात. आणि ज्यांचा मेनू जास्त चवदार असतो ना तिथे लोक जेवून पण घेतात. पण प्रश्न इथं होता की आहेराची पाकिटे किती न्यायची. असो, सांगायची गोष्ट एवढीच की कुठल्याही धनुष्याला बाण न लावता किंवा कुठल्याही माशाचा डोळा न फोडता बंडूला एक अख्खी बायको मिळाली.
अख्खी म्हणजे काय, आता माशाचा डोळा फोडून देखील महाभारतात 20%च बायको मिळायची नोंद आहे. लक्षात आहे ना? ती जशी पुण्याला राहायला आली आणि पुण्याच्या मैत्रिणी, मैत्रिणी म्हणता येणार नाही, पण शेजारणी, पाजारणी, समोरणी, वरणी, खळणी यांच्याकडे बघत हळूहळू कसं राहावं याचे धडे शकू गिरवू लागले. 4-5 वर्षात ती चांगलीच नीटनेटकी राहू लागली आणि त्याच वेळी तिच्या लक्षात आलं की आपली चांगलीच फसगत झाली आहे. यापेक्षा बरंच उजवं स्थळ आपल्याला सहज मिळालं असतं. पण तेवढ्यात तिला 2 मुलं येऊन चुकली होती. त्यामुळे आता चुकीची दुरुस्ती होण्याचा कोणताही मार्ग नव्हता. भाडे नियंत्रण कायद्याचा जसा बंडूला फायदा झाला होता आणि होत होता, तसाच भारतीय संस्कृतीचाही त्याला फायदा झाला. धुसफुसत का होईना शकू मुकाट्याने संसार करू लागली, रेटू लागली. मात्र एरवी शकू अगदीच ही नव्हती ना. लग्नाआधी बंडूच्या साऱ्या मित्रांचा अड्डा रविवारी बंडूच्या घरी असे. आई आणि परिस्थिती दोघेही नसताना चहा, पोहे, सांजा असे बेतही होत. थोडक्यात बंडूचं घर मित्रांनी सार्वजनिक धर्मशाळा करून टाकलं होतं. पण बंडूचे वडील लवकर गेले आणि स्वयंपाकघराचा आणि घराचा ताबा जसा शकूकडे आला तसं तिनं त्या मित्रांवर धार धरली. या टोळ भैरवांना पोसायला शकूचे पैसे थोडेच वर आले होते. 2-5 महिन्यात शकूने या ना त्या उपायाने हे अड्डे बंड पाडले. काही वेळा दार बंद करून ती बंडूला घेऊन नात्याकडे जाई, कधी आजारपणाचे सोंग येई, कधी शॉपिंगचा बहाणा करे. त्यातूनही जे चिकटगुंडे उरले होते त्यांना तुम्ही किती वेळा यांना पोहे खायला घातले असे प्रश्न तोंडावर विचारावे लागले. मित्रांची दातखिळच बसली आणि एकेकाने काढता पाय घेतला. तरी या सर्व टोणग्यामध्ये एक हरीचालाल होताच. त्याचं नाव होतं मनीष राजवाडे. त्यानं आपला दिनक्रम सुट्टीक्रम म्हणा होता, बदलला नाही. रविवारी सकाळी तो हमखास बंडूच्या घरी मुक्कामाला असे. गप्पा टप्पा, गाणी बजावणी, कॅरम, पत्ते सगळं चाले. पण एक गोष्ट होती, तो अगदीच फुकट्या नव्हता. कधी खारी बिस्किटं आण, कधी बिस्कटं आण, काहीतरी तो घेऊन ये. गावंढळ शकूला त्याच्यामुळेच पुण्यात मिळणारे पदार्थ कळू लागले. शिवाय बोलायला मिठास. चकूवहिनींच्या हातचे पोहे म्हणजे साक्षात अमृत. चकूवहिनींचा सांजा म्हणजे 6 महिन्याच्या आजारातून उठलेल्या रोगाच्या तोंडाला चव यावी अशी विधाने तो बिनधास्त करे. थोडक्यात चकूवहिनी साक्षात अन्नपूर्णा आहेत आणि बंडूचे भाग्य थोर म्हणून त्याला अशी सुवर्ण बायको मिळाली असा तो सूर लावे. शेवटी शकूही माणूस होती. स्तुती कोणाला प्रिय नसते. तसा मनीष दिसायलाही उंच आणि रुबाबदार होता. शकूला उलटच आश्चर्य वाटे की या रुबाबदार माणसाने आपल्या बावळट नवऱ्याची दोस्ती ठेवली तरी कशी आणि का. पूर्वी ते एकत्र नोकरीला होते, पण मनीषने 1000 खटपटी लटपटी करून, कॉम्प्युटरचे कोर्सेस करून, वेगवेगळ्या नोकऱ्या करून प्रगती साधली. शेवटी तर त्याला एका कंपनीतर्फे अमेरिकेत जाण्याची संधी देखील मिळाली. तर असा हा महत्त्वाकांक्षी मित्र आणि त्याच्याबरोबर व्यत्यास असलेला बंडू. समजा कॉम्प्युटरमध्ये CD इन्सर्ट करावी तशी महत्त्वाकांक्षा बंडूमध्ये कोणी इन्सर्ट केली असती तरी त्याला ते प्रकरण झेपले नसते. त्या बाबतीत त्याचा कॉम्प्युटर कायमस्वरूपी हँग झाला होता. पण इतक्या वर्षात मनीषने कोणालाही स्वतःच्या घरी बोलावलं नव्हतं. चकूही त्या व्यक्तिमत्वापुढे दबून गेल्यामुळे तसा प्रश्न विचारू शकले नाही. पण तो अमेरिकेत जाणार म्हणताच मनीषच्या अनेक मित्रांप्रमाणे शकूनही गेट टुगेदरची मागणी केली आणि नाईलाजानं मनीषनं ती मान्य केली. तिथे गेल्या गेल्या शकूच्या लक्षात आले की मनीष आपल्याला घरी का बोलवत नव्हता. मनीषची ती महत्त्वाकांक्षा मोठी होतीच, पण त्यापेक्षाही त्याची पत्नी प्रशस्त होती. दोघींची जणू काही स्पर्धाच होती. आता हा जोडा उत्तम पत्रिका जोडल्यामुळे जोडला होता की तिच्या बापाने भरभक्का मुंडा मोजला होता की मनीषला आपल्या वडिलांची आज्ञा मोडण्याचे धाडस झाले नव्हते. म्हणून म्हणा, ही मनीषा नावाची धोंड मनीषच्या गळ्यात पडली होती. आणि त्याहूनही गमतीचा भाग असा की या धोंडेला त्या गोष्टीची बिलकुल जाणीव नव्हती. किंबहुना असा देखणा नवरा मिळवण्याचा आणि त्याची संपत्ती भोगण्याचा आपला हक्कच आहे असं ती समजत होती. सौंदर्य प्रसाधनाचा कोणताही कानाकोपरा तिने सोडला नव्हता. पण तिच्या काळ्याच्या रंगाला ती भडक लिपस्टिक, ते स्लीवलेस ब्लाऊज आणि बेंबीचे खूप खोल साडी नेसून त्या काळ्या मोठ्या पोटाचं केलेलं ते हिडीस प्रदर्शन पाहून शकूच काय
पण बावळट बंडूची देखील वाच्या बसल्यासारखी झाली होती आणि त्यामुळे निर्माण झालेली आवाजाची पोकळी उणीव आपल्या भसाड्या आवाजाने ती भरून काढत होती. आपल्या पैशाचं संपत्तीचं प्रदर्शन करण्याची आपल्या मनाने इतर लोक कसे क्षुद्र आहेत, भुक्कड आहेत हे ठसवण्याची एकही संधी ती सोडत नव्हती. कळत नकळत इतरांच्या सांपत्तिक स्थितीवर, मॅनरलेसपणावर, त्यांच्या बावळटपणावर कुत्सित कॉमेंट्स करत होती आणि तीही तारस स्वरात. फ्लॅटचं क्षेत्रफळ ती आपल्या आकारानं वाढून काढत होती तर घनफळ आवाजाने. साऱ्यांना ते अगदी असह्य झालं, पण मनीषकडे बघून ते सगळे सहन करत होते. घरी आल्यावर शकूने थैमान घातले तेव्हा बंडू इतकंच म्हणाला की गेट टुगेदरची कल्पना तुझी होती. आता आपण 31 डिसेंबरकडे वळूया. त्याशी 11 वाजता काय घडलं हे जाणून घेण्याच्या आधी त्या दिवसाची पार्श्वभूमी समजावून घेणं आपल्याला भाग आहे. एवढ्या ओढग्रस्त परिस्थितीतून जात असताना देखील बंडूकडे ज्या 4-2 गोष्टी होत्या त्यात एक होता टी व्ही. टी व्ही सेट. उपाशी राहा पण टी व्ही पहा हा त्या जगाचा मूलमंत्रच होता. दुसरी त्याहून भरून येणारी गोष्ट म्हणजे कॉम्प्युटर. सेकंड हँडच, खरं म्हणजे त्याला मल्टी हँड म्हणलं पाहिजे. तो किती हातातून धक्के खात आला होता हे त्या बिचारा कॉम्प्युटरलाही सांगता आलं नसतं. अर्थात त्याची मेमरी फार नव्हतीच म्हणा. तो कधी कधीच चाले, त्या दिवशीच चालू होता. बंडूचा थोरला मुलगा वय वर्षे 12 कॉम्प्युटरवरती गेम खेळत होता, तर धाकटा वय वर्षे 10 हा कार्टून नेटवर्कला नाक लावून आपल्या भाईबंधाचे चाळे बघत होता. बंडू खुद्द स्वयंपाकघरात बसून नाश्ता संपवत होता आणि त्याच्या दृष्टीला ती प्लास्टिकची बॅग पडली. आदल्या दिवशी शनिवारी कामात चुका झाल्यामुळे मालकाने त्याला झाप झापलं होतं. त्यातच ती बॅग बघून त्याच्या छातीत धस्स झालं. बॅग नवी कोरी दिसत होती, तिच्यातून भाजी नक्कीच आणलेली नव्हती. बॅगच इतकी भारी दिसत होती तर तिच्यातून साडी आणली असेल तर तिची किंमत कॉम्प्युटरच्याच आसपास असेल. आधी टी व्ही आणि कॉम्प्युटरचे हप्ते फिटलेले नव्हते. भाजी आणि दुधासाठी दिलेले पैसे, त्याशिवाय शेजाऱ्याची पाजारीची उधारी. मागे 2 वर्षापूर्वी असं घडलं होतं. तेव्हाही सहसा तोंडावरची माशी न आणणारा बंडू चक्क पिसाळला होता. आठवड्यातून एखाद्या वेळी मिसळ बटाटे एवढा खाणाऱ्या बंडूला आता त्यालाही काती लावावी लागणार होती. बंडूने पिसाळून विचारले, ही पिशवी कसली? साडीची. भाजी चिरता चिरता शकूने थंडपणे उत्तर दिले, साडी? तू साडी आणलीस मला न विचारता? तुम्हाला काय विचारायचं आहे? आणि विचारायचं तुम्ही थोडेच हो म्हणणार आहात? अगं काय बोलतेस काय तू? तिचे पैसे कुठून आणलेस? होते जवळ, केले खर्च. म्हणजे महिन्याच्या दुधासाठी भाजीसाठी दिलेलं आहे, किराणासुद्धा. आता महिनाभर खायचं आहे काय आपण? घेईल उधार आणि पुढच्या महिन्याला पुन्हा उधार. आयुष्यभर काय उधारीवर जगायचं? 50% सर काय रोज लागतो? 5,000ची पैठणी 2,500त मिळाली. 2,500? बंडूला चक्कर झाली. अगं तेवढा आपला पगार तरी आहे का? मग मिळवा, बघा त्या राजवाड्यांकडे. अगं कुठनं मिळवा? काय दरोडा घालू? दरोडा आणि बंडू. कल्पनेने शकूला हसू फुटलं. बंडू आणखीन संतापला. शब्दाशब्दी झाली. एकमेकांच्या सर्व गुणावगुणांचा उद्धार झाला. शेवटी बायको म्हणाली, मिळेल की मी हे पैसे, फक्त तुमची परवानगी हवी. असं म्हणून शकून एक विचित्र पोच घेतली. आयुष्यात पहिल्यांदाच बंडूचा संयम संपला आणि हात उगारून तो तिला मारायलाच धावला. तिच्या अगदी जवळ पोचला आणि खाडकन तिच्या मुस्कटात मारणार तोच घड्याळामध्ये 11चे टोल पडले. शकूची पोच तीच होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. आपण कुठेतरी मर्यादा ओलांडली याचे तिला भान आले. ती प्रचंड घाबरली. बंडूचा हा अवतार तिने कधीच पाहिला नव्हता, कल्पीला देखील नव्हता. आता थोबाडीत बसणार म्हणून तिने डोळे गच्च मिटून घेतले. पण तेवढ्यात घड्याळाचे टोके बाजू लागले. काय झाले कोणास ठाऊक, पण बंडूचा हात खाली आला. तो तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला. एकाएकी त्याने शकूला घट्ट मिठीत घेतले आणि तो तिला चुंबू लागला. हे तर पहिल्यापेक्षाही अनपेक्षित होते. तिने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि दबक्यात आवाजात ओरडली, पोरं आहेत बाहेर. पोरांना लैंगिक शिक्षण द्यावे, पण त्याचे प्रात्यक्षिक नको असं तिला म्हणायचं असावे. ते आपापल्या खेळात दंग आहेत. बंडू गुरगुरला. नाही. शकूनं निग्रहाने तिला दूर टाकलं. अतिथी सावध होती. मुलांना आत्याकडे पाठव. दुपारचं? रिक्षातून पाठव.
बंडूला बंडूनं शेकूला एकदाही रिक्षातून आत्याने नेलं नव्हतं. पण आताची परिस्थिती वेगळी होती. बंडू बिलकुल भानावर नव्हता. मुलांना रिक्षात बसवून बंडू दडदड जिना चढला. दारे खिडक्या काळजीपूर्वक बंद केल्या. पडदे ओढून घेतले. दोन्ही मुलं काही आभाळातून पडलेली नव्हती. पण तो शृंगार कसा होता? रात्रीच्या गडद अंधारात चुरून बाजून आवाज न करता केलेला. सुरुवातीला तर वडीलही होते आणि चाळीच्या भिंती काही साऊंडप्रूफ नव्हत्या. आपतधर्म म्हणून कसं तरी उरकून टाकलेला होता. आता असा हा दिवसाढवळ्या, तोही लग्नाला 12-15 वर्षे झालेली असताना शकूचा मेंदूच चालत नव्हता. हे काहीतरी विचित्र होतं. बंडूच्या आजवरच्या स्वभावाशी आणि प्रकृतीशी पूर्णपणे विसंगत होतं. सुख मिळत होतं, पण त्याहीपेक्षा होतं आश्चर्य आणि त्याहीपेक्षा वाटत होती भीती. अहो, जवळजवळ वेळ लागण्याचाच प्रकार होता तो. संध्याकाळी मुलं यायच्या वेळेपर्यंत दुर्वस चालू होता. रात्री मुलं झोपल्यावरही कमर्शियल ब्रेक संपून मालिकेचा पुढचा भाग सुरू झाला. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. सोमवारी तर बंडूने चक्क दांडी मारली. तेव्हा मात्र शकूची खात्री झाली की नवऱ्याला वेळ लागले. आजारी असताना कामावर जायची धडपड करणाऱ्या बंडू कुणीकडे आणि 2,500चं कर्ज माथी आल्यावर आणि ते माथी मारणाऱ्या शकूबरोबर रंगढंग करणारा बंड कुणीकडे. मुलं 10:30 शाळेत जाईपर्यंत डोके दुखत असल्याचा सोंग करून पळून राहिलेला बंडू मुलं शाळेत जाताच आपल्यापुढे काय बनवून ठेवलं आहे याची शकूला पूर्ण कल्पना आली. शकूला खोल कुठेतरी आनंदही होत होता. आपण खूप सुंदर आहोत आणि त्याचं व्हावं तेवढं चीज होत नाही अशी तिची कायम तक्रार होती. खरं म्हणजे हे असं आणि असंच असायला हवं होतं. पण ते फार पूर्वी. आता या शेळा भाताला एक खमंग आणि चरचरीत मसालेदार फोडणी. प्रणयाचा उच्चबिंदू जवळ याला आणि कडेच्या फोन वाजायला एकच गाठ पडली. त्याचवेळी घड्याळातही 11चे ठोके पुन्हा पडू लागले. बंडूला सहज आठवण झाली, काल बरोबर याच वेळी बंडूला वेळ लागला होता आणि ते कमी होण्याचं कोणतंही लक्षण दिसत नव्हतं. उलट बंडूने 3दा फोन उचलून परत ठेवून दिला. पण पलीकडच्या माणसाला फारच तळमळ लागलेली दिसत होती. ठेवला की फोन परत वाजू लागे. शेवटी शकू ओरडली, अहो बघा तरी कोणाचा फोन आहे. अचानक आज दांडी मारली म्हणून कामावरनं फोन आला असेल. मरू दे, ह्याच वेळी बरं सुचतं लोकांना फोन करायला साल्यांना. अहो एकदा बघा तरी. नाईलाजाने बंडूने फोन घेतला. घाईघाईत काहीतरी म्हणाला आणि त्याने फोन ठेवून नेला. कोणाचा फोन होता? मनीषाचा. राजवाडे काय म्हणते? तिच्या नवऱ्याला अपघात झाला आहे. अमेरिकेत असेल. तुम्ही काय म्हणालात? कामावर निघाला येताना येतो. तशा अवस्थेत पलंगावरून उतरायची देखील शकूला लाज वाटत होती. पण आता बंडूवर तिचा काडीमात्र विश्वास राहिला नव्हता. आणि तसंच झालं. त्याने फोन फिरवला आणि मनीषाचा हंबरड ऐकू आला. काय झालं ते शकूच्या लक्षात आलं. शकूचा संताप मनात माविना. अहो, तिकडे अमेरिकेत तुमचा मित्र मेला आहे आणि तरी तुम्हाला हे धंदे सुचत आहेत. हे बघ, मी रजा काढली आहे ती सुखासाठी, कोणाच्या सांत्वनासाठी नाही. अहो, पण तुमचा जीवश्य कंठाचे मित्र होता आणि आता आपण सुख घेण्यास थांबवलं तर तो काय जिवंत होणार आहे? शेवटी बंडूने आपलाच हट्ट पूर्ण केला आणि मुलं शाळेतून आल्यावरच सपत्नीक राजवाड्यांकडे गेला. मनीषा धाय मोकळून रडत होती. पण जमलेली मंडळी बऱ्यापैकी निर्विकार होती. मनीषेच्या उर्मट वागण्यामुळे दुखावलेले लोक बरीच जिरली अशा मनस्थितीत होते की काय कोणास ठाऊक. पण शकू मात्र हादरली होती. मनीषा कशीही असो, मनीष चांगला होता. काही बाबतीत तर त्याने शकूला शहाणं केलं होतं. शकूची तो स्तुतीही करत होता. मनीषाला दुःख तर झालंच होतं, पण तिची वेगळीच अडचण होती. होय, काय करायचं हेच तिला समजत नव्हतं. ताऱ्यानं असे वाटत नव्हतं की ते बॉडी भारतात पाठवतील आणि मनीषानं जाऊन आणायची म्हटलं तर मनीषाजवळ ना पासपोर्ट होता, ना व्हिसा होता, अमेरिकेत गेल्यावर लागणारे संभाषण कौशल्य होते. कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी असल्यामुळे तिचं मराठी आणि इंग्लिश सारखंच कच्चं होतं. होता नव्हता तेवढा पैसा चेनी घेण्यामुळे पैशाची परिस्थिती यथातथाच असावी असा तिच्या बोलण्यातून सहज तर्क करता येत होता. आश्चर्य म्हणजे हा बावळट बंडूच काहीतरी करेल असं मनीषाला वाटत होतं. तिने बंडूच्या हातात काही पैसे कोंबले आणि या बाबतीत चौकशी करण्याची बंडूला विनंती केली. बंडूने निर्विकारपणे पैसे खिशात घातले आणि मदत करण्याचे तोंड भरून आश्वासन मात्र दिले. रात्री 12 उशिरा दोघं घरी आले. मुलं जेवून झोपी गेली आणि बंडूच्या अंगात पुन्हा रसिक संचारला. आत्ता एवढी रडारड झाली होती. जीवन किती क्षणभंगर आहे याचा प्रत्यय आला होता.
पण बंडू ढिम्म होता. तो उलट म्हणाला, जेवण क्षणभंगूर आहे ना, मग उद्याचं कोणी पाहिलं आहे? आजचा दिवस आपण सार्थकी लावूया. पिणे वाले को पिणे का बहाना चाहिए. तो असंही म्हणाला, या दुःखावरचा उतारा म्हणजेच तू. प्रत्यक्षात त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. तो असंही म्हणाला की बॉडी आणल्याशिवाय डेथ सर्टिफिकेट मिळणार नाही आणि तिला विम्याच्या पैशावर क्लेम करता येणार नाही, म्हणून तिची धडपड आहे. शकूने कपाळावर हात लावला. मंगळवारी जेव्हा सुट्टी घ्यायचा बंडूने मनोदय जाहीर केला, तेव्हा मात्र शकूने रणचंडिकेचा अवतार धारण केला आणि त्याला कामावर पिटाळले. देहाचा कण कण ठणकत होता. केमिस्टची दुकानात तिची गाठ पडली प्रतिभा पंडितची. तिच्याशी अलीकडेच ओळख झाली होती. शकूचे घर जवळच होते म्हणून ती प्रतिभाला घेऊन घरी आली. काल दिसला नाही तुम्ही? कुठे? कुठे म्हणजे राजवाड्यांकडे. तुम्हाला कळलं ना? हो कळलं. राजवाडे गेल्याचा ना? फोन आला होता त्यांचा. मुलगा 5 वर्षाचा आहे. बिचाऱ्यानं स्वतः सगळीकडे फोन केले. मग खरं म्हणजे यायला पाहिजे होतं, पण त्यांनाच असं धीर देणारं कोणीच नव्हतं. हो ना, पण यांचं म्हणजे एक एक जगा वेगळंच. शकू तटस्थ नाही. म्हणजे म्हणजे अडखळत प्रतिभा म्हणाली, आम्ही फार्म हाऊस बुक केलं होतं आणि गेलो नसतो ना तर थोडं पैशाचं नुकसान झालं असतं. पण आता एवढा मित्र गेला आणि तसं रविवारीच आम्ही गेलो होतो. रविवारी? शकूच्या तोंडून शब्दच बुडेना. हो, रविवारीच आम्ही फार्म हाऊसवर गेलो होतो. किती वाजता? 11? 11 नाही, ते नोकरीवर गेले होते. मग त्याने अचानक फार्म हाऊस बुक केलं. पण का? अहो घरी खूप माणसं आहेत, पुरेशी प्रायव्हसी मिळत नाही आम्हाला. पण 11 वाजता काही घडलं का? प्रतिभाने विचार केला. मला वाटते 11 वाजता त्यांचा मला फोन आला होता आणि मग फार्म हाऊस ठरलं. हो. तुम्ही नेहमीच जाता? जातो कधी मधी, पण रजा काढून जायची मात्र पहिलीच. पण तुम्ही असं का विचारताय? तुमच्या मिस्टरांना गुरुवारी सुट्टी असते? हो. दर गुरुवारी राजवाडे तुमच्याकडे यायचे? हां, बहुतेक वेळा यायचे. तुम्ही त्यांना पोहे सांजा करून खायला घालायचात? हो. का? तुमच्या पोह्याला अमृताची चव आहे. सांजा खाल्ला तर 6 महिन्याच्या रुग्णाच्या तोंडाला चव येईल. हो, हेच म्हणायचे राजवाडे. पण तुम्हाला कसं माहिती? पूर्वी दर रविवारी ते आमच्याकडे यायचे आणि हेच डायला फेकायचे. चावडत दिसतोय माणूस. होता. पण ते 11चं काय लफडं आहे? रविवारी सकाळी 11 वाजता म्हणजे अमेरिकेत शनिवारी रात्री 11 वाजता राजवाड्यांना अपघात झाला. मग त्याच क्षणाला, ऐकून ठेव, त्याच क्षणाला तुझ्या आणि माझ्या मिस्टरांना अटॅक आला. तुझ्या मिस्टरांना अटॅक आला? कसला? जो तुझ्या मिस्टरांना आला तोच. फरक इतकाच की तुझे मिस्टर कामावर होते, माझे घरीच होते. प्रतिभाच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडू लागला. आणि मुलं? त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच रिक्षा करून माझ्या आत्याला पाठवलं गेलं. पण मला अजून कळलं नाही, याचा राजवाड्यांच्या मृत्यूशी काय संबंध? अगं परवा मी असं कुठेतरी वाचलं की अचानक एखाद्याचा मृत्यू झाला ना तर त्याच्या अतृप्त इच्छा. काय काय म्हणायचं काय तुला? रविवारी 11 वाजल्यापासून हे विचित्र कोडं सोडवायचा मी प्रयत्न करते आणि त्याचं हे उत्तर? दुसरं काय उत्तर असू शकतं? जो माणूस दिवाळीच्या दिवशी कामावर जातो तो सोमवारी फक्त या गोष्टीसाठी दांडी मारतो. म्हणजे तुला म्हणायचं की राजवाड्यांचं भूत झालं? आणि मला नाही वाटत राजवाड्यांनी तशी त्या दृष्टीवरून माझ्याकडे पाहिला असेल. आपल्याला माणसांची पारख नाही, शकू म्हणाली. डोक्यात भला मोठा गुंता घेऊन प्रतिभा घरी गेली. संध्याकाळी बंडू आला. तो मनीषाकडे जाऊन आला होता. मनीषाचा विश्वास त्याने सार्थ ठरवला होता. बंडूने मनीषच्या पुण्यातल्या ऑफिसला फोन केला होता. तेव्हा त्याला कळले की अमेरिकेत गेल्यावर मनीषने ती कंपनी सोडली होती. जर त्याच कंपनीत तो असता तर त्या कंपनीने त्याची बॉडी आणण्याची व्यवस्था केली असती. पण आता तो त्या कंपनीतच नव्हता, त्यामुळे त्यांचा काही संबंधच उरला नव्हता. आणि जी कंपनी त्याने जॉईन केली होती त्या कंपनीत तो इतका नवखा होता की त्यांनी त्याची दखल घेण्याचे देखील टाळले. मात्र आशेचा एक किरण होता, तो म्हणजे त्याची त्या कंपनीचे सहकारी मोहिनी माटे. तिने वैयक्तिक पातळीवर सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. आपल्या पूर्वीच्या सहकार्याबद्दल तिला खूप प्रेम होतं आणि मृत्यूची बातमी ऐकून तिला विलक्षण दुःखही झालं होतं. ती दुसऱ्या दिवशीच मनीषाला येऊन भेटणार होती. शकूच्या मनात पहिला प्रश्न आला की ही मोहिनी दिसायला कशी आहे? बुधवारी शकूने बंडूला कामावर पिटाळले. अर्थात
रात्रीचे देणे तिला द्यावेच लागले. अजून मानगुटीवरचं भूत काही उतरलं नव्हतं. शकूने 11 वाजेच्या सुमारास प्रतिभेला फोन केला आणि सर्व वृत्तांत सांगितला. प्रतिभाने उलट सांगितले की तिची एक सायकॅट्रिस्ट मैत्रीण आहे, नेहा फडणीस, आणि तिची अपॉइंटमेंट तिने घेऊन ठेवली आहे. दुपारी दोघी नेहाकडे जमल्या. दोघींनी आपापले म्हणणे गाऱ्हाणे म्हणायचं का सांगितले. तेव्हा नेहा हसू लागली. का हसताय? दोघींनी वैतागून विचारले. नेहा म्हणाली, तुम्ही चुकीच्या माणसाकडे आलात. आम्ही डॉक्टर लोक भूतं वगैरे काही उतरवत नाही, किंवा आमच्या शास्त्रात अशी काही संकल्पनाच नाही. तुम्ही एखादं भगत किंवा देवऋषी गाठा. ठीक आहे, प्रतिभा म्हणाली, आमचे पती मानसिक रुग्ण आहेत असं समज, त्यावर उपाय सुचव. अगं, हे उपाय म्हणजे काही जडीबुटी किंवा गोळी नव्हे. मला त्यांना प्रत्यक्ष भेटावं लागेल. त्यांना काही मानसिक आजार झाले आहेत किंवा कसे हे त्यांना आणि मलासुद्धा पाहायला हवे. ते माझ्याकडे येतील का? पण तुम्हाला पटावं लागेल का? हे बघा, तुमचे दोघींचे मिस्टर एरवी नॉर्मल वागतात, बोलतात बोलतात ना. आपापल्या मुलांची नावे विसरली आहेत? नाही. त्यांच्या इयत्ता विसरले आहेत का? नाही. तुमची नावं विसरण्याचा तर प्रश्नच नाही. नोकरीवर पण व्यवस्थित जातात, काम बरोबर करतात. मग प्रॉब्लेम काय? ते स्वतःला राजवट समजतात का? नाही. फक्त त्यांना सेक्सचा झटका आलाय. बिघडलं काय? दोघांना एकाच वेळी? योग नाही, पटत नाही. आणि त्यातून ते टायमिंग. हा सगळा तुमच्या मनाचा खेळ आहे. समजा तुम्ही म्हणता तसं राजवाड्यांचं भूत त्यांच्यावर स्वार झालं आहे. पण त्या शास्त्रातसुद्धा एकाची 2 भूतं झाल्याचं मी ऐकलेलं नाही आहे. आत्म्याचे असे तुकडे पडतात का? आणि या सगळ्या प्रकारात तुमचं नुकसान काय आहे? कारण शेवटी ते तुमचे पती आहेत आणि तसं वागण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. बाकी सगळ्या तुमच्या कल्पना मनाचे खेळ आहेत. पण शेवटी कुठेतरी ही विकृती आहे ना. आम्हाला तर राहून राहून व्यभिचार वाटतो. व्यभिचार? अहो, व्यभिचार शरीराच असतो, आत्म्याचा नसतो. बायकांना जसा मेनोपॉज असतो ना, तसा पुरुषांनाही असतो. त्या काळात तेही असे बावचाळ्यासारखे वागतात. आणि इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, वेन रेप इज अनअवॉइडेबल, लाय डाऊन अँड एन्जॉय इट. शिक. काही निर्णय नव्हताच दोघी बाहेर पडल्या. दोघींना आता उत्सुकता होती की ही मोहिनी माटे दिसते कशी. राजवाडीने आणखी कुठे कुठे काय काय दिवे लावले आहेत हे दोघींना पाहायचं होतं. प्रतिभा पहिल्यांदाच मनीषकडे आली होती. आदल्या वेळेपेक्षा मनीषा आता सावरली होती. काल बंडूने पुष्कळच आश्वासक गोष्टी सांगितल्या होत्या. काहीतरी मार्ग निघेल असं वाटत होतं. 7च्या सुमारास मोहिनीचे आगमन झाले. जणू बॉम्बच फुटला. दिवाणखान्यात एक जास्तीची ट्यूबलाईट पेटल्यासारखे झाले. तो दिवाणखाना उजळून निघाला. त्या मोहिनीपुढे शकू आणि प्रतिभा म्हणजे आळूच्या भाज्या होत्या, किंवा कोऱ्या करकरीत DVD पुढे त्या आउटडेटेड फ्लॉपी होत्या. फ्लॉप शो होत्या. या मनीषी परदेशात असताना मनीषची संपर्क होता. ही त्याची खरीखुरी मैत्रीण होती. अशा सौंदर्यतेच्या मित्राला शकू आणि प्रतिभा ही नावं तरी लक्षात राहिली असतील का? ते दोघांना ईमेल करत असतील, स्काईपवरून चॅटिंग करत असतील, व्हिडिओ क्लिप एकमेकांना पाठवत असतील, आरकूच्या चौडीत गप्पा मारतील. छे, शकूची थिअरी धुळेला मिळायची वेळ आली. मोहिनी मनीषच्या सांत्वनात दंग होती. दोघींच्या अस्तित्वाची तिने दखल देखील घेतली नव्हती. आपण दखल घेण्याच्या लायकीचे पण नाही आहोत. सांत्वन करताना दोघींच्या डोळ्यातून पाणी नव्हतं आलं, पण तिच्या आलं. एवढंच नव्हे तर तिने मनीषाचे सर्व प्रश्न सोडवले होते. मनीषाला तात्काळ पासपोर्ट व्हिसा मिळवून देण्याची जबाबदारी तिने स्वीकारली होती. आत्ता पैसे हवे असतील तर तेही देण्याची तिची तयारी होती. मनीषा परदेशात गेल्यावर विमानतळावरच तिला न्यायला मोहिनीचे स्नेही येऊ शकणार होते. थोडक्यात ते विश्वच वेगळे होते आणि मोहिनी त्या विश्वाची स्वामिनी होती. मनीषा आज जाताच दोघींनी मोहिनीचा ताबा घेतला. कुठे काम करता आपण? फॉस्फोसिस, जिथे पूर्वी मनीष काम करायचा. मनीष? हां. आणि तुमचे मिस्टर? क्षिप्रो, ते IT इंजिनियर आहेत. परदेश गमन नेहमीचेच. रविवारीच UK आले. UK म्हणजे इंग्लंड, प्रतिभा शकूच्या कानात म्हणाली. रविवारी किती वाजता? सकाळी. का? मोहिनीने आश्चर्याने विचारले. आणि तुमचे मिस्टर? ती गंमतच झाली. ते US ला गेले होते आणि येताना आम्ही दोघांची फ्लाईट ॲडजस्ट केली. 11 वाजता तुम्ही दोघे कुठे होतात? कुठे असणार?
घरी बोलताना मोहिनीचे गाल आरक्त झाले. अहो, 6 महिन्याने भेटणारे तरुण पती पत्नी कुठे असणार? त्याच क्षणाला राजवाडे अमेरिकेत शेवटचा श्वास घेत होते. कशावर? मोहिनीने आश्चर्याने विचारले. मनीषनेच टायमिंग सांगितले आम्हाला. किंचित गोऱ्यामोऱ्या आहोत दोघी म्हणाल्या. हो का? पण त्यावेळेचा आपल्याशी काय संबंध? नाही, तसा काही संबंध नाही. मग असंच. तरी पण मोहिनीची उत्सुकता वाढली. हो ना करता करता शकुने सारा तर्क सांगितला. मोहिनी हसू लागली. तिच्या हसण्याचा एक भावार्थ असा होता की तुम्ही स्वतःला सुंदर वगैरे समजताना हा तुमचा केवढा मोठा गैरसमज आहे. मोहिनीने खुलासा केला. सिलिकॉन व्हॅली आणि भारत यात बरोबर 12 तासाची गॅप असते, पण हिवाळ्यात अमेरिकेत 1 तास घड्याळात फरक करतात. म्हणजे जेव्हा भारतात 11 वाजले असतील तेव्हा अमेरिकेत रात्रीचे 10च वाजले असतील. म्हणजे तुमच्या मिस्टरांना अटॅक आला त्यानंतरही मनीष सुमारे तासभर जिवंत असण्याची शक्यता आहे. शकू हार मानणारी नव्हतीच. ती म्हणाली, पोलिसांना ते 11 वाजता मृत सापडले, पण त्यापूर्वी 1 तास त्यांनी प्राण सोडले असेल तर? ठीक आहे, आपण तसं समजूया. पण आत्म्याचे 2 तुकडे पडतात का? किती तुकडे पडतात? मला तर वाटते नैनम चिंतन ते शस्त्राने म्हणणाऱ्या स्टेशनर असं तुम्ही खोटं पाडतात. खरं म्हणजे आत्मा संख्यांवर माझा विश्वासही नाही. एनिवे, मला जरूर कळवा, जेव्हा तुमच्या पतीवरचं राजवाड्यांचं भूत उतरेल, आत्मा पृथ्वीवर किती वेळ रंगाळतो? त्याला काही टाईम लिमिट असेल की नाही? जमलंच तर एखाद्या संशोधकाला, लाईफ आफ्टर डेथचे संशोधन करणाऱ्याला हा डेटा तुमचा उपलब्ध करून द्या. त्याच्याही नानात भर पडेल. मोहिनी दोघींची उघडघड थट्टा करत होती. खो खो हसत मोहिनी घराबाहेर पडली. मोहिनी घरी पोचते ना पोचते तोच मिस्टर माट्यांनी तिच्यावर झडप घातली. हा काय चावटपणा? मोहिनी सहज म्हणाली. अगं, चावटपणा करण्याचं तर आपलं वय आहे आणि वेळ आहे, माटे खुशीत म्हणाले. तुम्ही राजवाड्यांकडे येणार होतात ना? तिने सहज विचारले. कशाला? त्या म्हशीला पाहायला? रात्री तुझ्याऐवजी ती स्वप्नात यायची आणि फुकाफुकी मूड खराब व्हायचा. खेळातला हिंस्त्रपणा जसा वाढायला लागला तशी मोहिनी अभावितपणे म्हणाली, तुमच्याही डोक्यावर राजवाड्यांचं भूत स्वार झालंय वाटतं. राजवाडे असा बघायचा तुझ्याशी? माटे म्हणाले. शी, काहीतरीच काय, चावटच आहात. मग राजवाड्याच्या भूताचा काय संबंध? काय बोलावं हेच मोहिनीला सुचेना.